पाचवे सहावे थांबणार ते इतक्यात संपणार आपल्याला 7 वाजेची काय मला एवढे काय लावा ओंकार मंत्र राम रणे हे जमेल ते तिथं बंधन नाही त्याला जे जमेल नाही काय जमत ओंकार मंत्र म्हणायचं फायदा आज 21 मिनिट एकत्र आरती किंवा पूजा पाठ ज्या काय आहेत ते सगळं मिळतं 2 त्यावेळेला प्रत्येकाने एक विनंती त्यावेळेला स्वतःसाठी काही मागू नका काय मागा धर्मावर जे अत्याचार होते ते अत्याचार बंद झाले 2 हे धर्मयोद्धे म्हणतो आम्ही बऱ्याच अडचणींना सामोरं जात धर्मासाठी काम करतात त्यात महिला पण असू कोणी असू दे त्याच्यासाठी 3 गोष्टी मागा आणि त्याच्यासाठी मागा लक्षात घ्या कोणासाठी त्या योग्यासाठी जर ह्या 3 गोष्टी त्याच्याकडे राहील तर तो जास्तीत जास्त करेल जर त्याच्याकडे या 3 गोष्टी नसेल चांगली तब्येत नसेल चांगली विचार नसेल आणि पैसा नसेल तो काही देऊ शकत नाही त्याच्याकरता त्याला बाबा हे सगळं देवात देतो हे 2 गोष्टी मागायच्या आज जगातल्या सगळ्यात पुरातन सनातन धर्म पण ही परिस्थिती माझ्या माहितीप्रमाणे 22 देश आपल्या देशात 22 नावाला राहिलेले ते खोटे आपण असे गृहीत शेवटचं उदाहरण काश्मीरमध्ये सगळे पंडित राहत होते आता तिथे एक पंडित राहतो मी 11 दिवस काश्मीरमध्ये होतो फक्त आमच्या घरचे काश्मीर पाहिलं की त्यावेळेला BSF किंवा जे काही लोक भेटायचे त्यांना विचारायचे की हे घरातले लोक गेले कुठे अक्षरशः घरांना आग लावून त्याच्याकरता आपल्याला येऊन त्याचा एक विचार ठेवावा लागेल फक्त पूजा हा एक मुद्दा नाही त्याच्या मागे 2 नाण्याला 2 बाजू एक धर्म आणि एक कर्म म्हणजे आम्ही म्हणतो शस्त्र आणि शास्त्र हे थोडं आलं पाहिजे आपल्याला हात जोडून हे तुमच्या परत सब्जेक्ट ठेवायचं हे तुम्हाला जसं जमेल तुमच्या प्रत्येक परिवारामध्ये तुमच्या सोसायटीमध्ये आणखीन एक वैशिष्ट्य आहे की आता समजा तुम्ही गाडीत त्यावेळेला काय करायचं त्याची पण सोय आपण केली विश्वास रेडिओवर 90.8 याच्यावर संध्याकाळी रोज 7 वाजेला शुभम थेरपी सुरू झालेली जे तुम्ही ती पण ऐकू शकता आपलं म्हणणं आहे तुम्ही घरात बाहेर दुकानात गाडीत कुठेही राहा म्हणजे स्मशानभूमिका असेल तर मी या भाषेत तिथे सुद्धा ओंकार जे काय 3 मिनटं 2 मिनटं त्या खाली द्यायची गरज नाही त्याशिवाय आपल्या घरामध्ये काय हळूहळू कमी झालं मोठं उदाहरण प्रत्येक ठिकाणी गेलं सोरटी सोमनाथचं मंदिर 17 वेळा लुटले सगळ्यांना माहिती बरोबर आहे माहिती आहे ना पण जर तुमचं घर कुलूप करून द्या तर तुम्ही लगेच भारीतला कुलूप लावता त्याचा दरवाजा तोडला तो भारीतला दरवाजा लावला गेट चांगला लावला CCTV म्हणजे त्या 17 वेळा लुटल्यानंतर पण आपल्या लोकांचे डोळे अजिबात उघडले नाही का तर तो फक्त देवा मंदिरात जातो त्याला धर्माशी काही घेणं गेलं उद्या मंदिर लुटलं गेलं तरी ही प्रवृत्तीने आम्हाला मागे नेत एवढे हाल खराब केलेले 200 जिल्ह्यामध्ये समाज सगळ्यात हायेस्ट आता वाढलेला आहे या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण 2-3 गोष्टी होतं आम्ही संध्याकाळी 7ची आरती दादांना विनंती करून त्यांनी 7ची करावी 2 प्रत्येक घरात पूजा पाठ 3 आपला एक वार असं ठरवणार आहे की आपण त्या दिवशी कमीत कमी जाऊ ना मग आपला निषेध असेल मोर्चा असेल आरती असेल पूजा असेल त्या दिवशी इतर दिवशी नाही जमत आहे पण त्या दिवशी कमीत कमी मंदिरात जा पण त्याशिवाय आपल्याला आता परिचय टिकणार नाही आपला धर्म टिकणार नाही 200 जिल्हे 22 देश आपल्या हातात निघून गेले विनंती आहे प्रत्येकाने आपलं राहावं आपला धर्म माझे 12वर मंदिर असेल मंदिरात जाऊन सांगतो आणि लोक त्याला म्हणजे तुम्हाला अंदाज नाही एवढं आपल्याला त्याला यश आलेलं आहे आणि गोदा आरती आपल्याला माहिती आहे 7 वाजेला हे पण आपल्याला महत्त्वाची बाब आहे